घरमालक छतावर झोपला आणि चोरांनी घर साफ केलं. मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास. शहादा शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शहरातील श्रीहरीनगर परिसरात मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली असून घरमालक कुटुंबासह छतावर झोपलेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लाख मोलाच्या भावना लुटून नेल्या. सोमवार दिनांक 13 जुलै मच्छिंद्र वैदू आपल्या कुटुंबासह रात्री छतावर झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 5 ग्रॅमचे मंगळसूत्र, मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेली तब्बल 1 किलो चांदी आणि 3,000 रुपयांची रोकड असा मुद्देमाल लंपास केलाय. या चोरीने केवळ दागिने गेले नाहीत तर एका कष्टकरी बापाची अनेक वर्षांची स्वप्नेही चोरट्यांनी हिरावून नेली आहेत. मच्छिंद्र वैदू यांनी कर्ज काढून घर बांधले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत कर्जाचे हप्तेही फेडत आहेत. मुलीच्या लग्नासाठी हळूहळू साठवून ठेवलेली चांदी एका रात्रीत चोरीला गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. परिसरातील मंदिरावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला वेग देण्यात आलाय. या परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मच्छिंद्र वैदू यांनी चोरांना लवकरात लवकर अटक करून चोरी केलेला मुद्देमाल परत मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. शहादा शहरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आता पोलीस हे चोरटे किती लवकर जेरबंद करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट.